गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो मैत्रिणींनो, आनंदाचा जावो. आज आहे मैत्रिणींनो मंगळवार आणि आता वाजलेत मैत्रिणींनो 11 वाजलेत. माझा स्वयंपाक हे सगळे काम आवरले मैत्रिणींनो. आणि बाहेर बघा वातावरण, पाऊस पडून गेलाय. सकाळपासून झिमझिम झिमझिम चालू होती. वरी झाडाला फुलं इतकी छान आलीत ना, असं वाटायला तोडीतच बसावं. सगळं गच्च भरलंय झाड. मोटर बंद केली मी, पाणी कसं काय चाललंय खाली. देवपूजा ही झाली मैत्रिणी. सगळं हे डबल धुवून लावलं तरी मी पावसाने न पाय येते. पावसाचं चिकट पाणी असते ना, त्याच्याने पाय निष्ठू लागले. लाईट गेली, आता लाईट आली आहे. काय कूलर चालू. देवपूजा ही आवरली मैत्रिणी. स्वयंपाक केला आज. केली मैत्रिणी मी मस्तपैकी भेंडी केली आणि वरण केलंय मस्तपैकी. हे मला म्हणायले लांब होऊन घ्यावं, कसं करावं की इथपर्यंत तरी करावं म्हणायले, पण मनी कमीत ना माझ्याकडं. ते चांगलं वाटेल का नाही ते, नाही तर मग 2-2 व्हावं म्हणायले अशी. अशी लांब करावं म्हणायले. ते पोतवालं घेते 150 रुपये. म्हणलं जाऊ दे आता, दुसरं आहे माझ्याकडे ते घालते. हॉल आवरायचा मैत्रिणी. आता इतका पसारा झाला ना हॉलमध्ये. काही फेकाफेकी केली लेकरांनी. रात्री आवरावं म्हणलं होतं, मला वाटलं रात्री आवरून पुन्हा झोपू आपण, म्हणून सकाळी पण आवरावंच लागते. त्यासाठी म्हणलं आता सकाळीच निवांत झाडावं म्हणलं. हॉल तसाच ठेवता मी आज, सकाळी नाही झाडला. आता हॉल झाडायचा सगळं पुसून घ्यायची. फरशी, किचन, फरशी, हे किचन, हॉल, बेडरूम सगळं क्लीन करून घ्यायचं. आता डेटॉल टाकायचं मध्ये, जर ह्या पावसाळ्याच्या दिवसात. नाही तर मग इतक्या माशा येतात ना आमच्या इकडे. स्वच्छ घ्यायचं पुसून. बाहेरचं सगळं धुवून लावलंय मैत्रिणी आता. आणि देवपूजा केली, आंघोळ झाली. पटकन देवपूजा आवरावं म्हणून देवपूजा करून घेतली. आता हॉल आवरायचं आहे. हॉल चक्क आवरला ना मग 2 दिवस चांगला वाटते. हॉल छान वाटते 2 दिवस. नाहीतर मग फेकाफेकी केली ना, मग 3ऱ्या दिवशी मग काहीच सुधरत नाही. कुठून सुरुवात करावं काहीच कळत नाही. त्यासाठी ना कमी आहे तोपर्यंतच आवरत असते मी. किचनसुद्धा मैत्रिणी आवराय आलं ना, सकाळी किचनमध्ये पण माझा अर्धा पाऊण तास गेला. इतकं काही कशात बी कशात इतक्या वेळ लागला. त्या भांड्याला 1-2 टोपली भरली होती आज. इतकं सगळं व्यवस्थित सेट आवरून घेतलं चकाचक. आणि मग वटा हे घेतला मस्त डेटॉल टाकून. म्हणजे कसं पुन्हा टेन्शन राहत नाही 2 दिवस. नाहीतर मग इतका राडा होते ना, काय करावं काहीच सुधरत नाही. लेकरं रात्री उशिरा जेवला. माझा मोठा मुलगा त्याने ते जेवल्याला ताट तिथं ढकललेलं होतं सगळं तिथंच. आता सकाळी लवकरच उठले होते मी आज. 6:45ला उठले होते. आमचा ॲटो आलता तेव्हा. आणि पाऊस चालू होता. इतका जोरात पाऊस होता. काल पण आमच्या इकडे इतका मोठा पाऊस झाला. बापरे, इतका जोरात होता ना. कंटिन्यू नुसतं झप असा पाऊस. आणखीन 2-3 दिवस पाऊस आहे. आमच्या इकडं पाऊसच नाही. बरं झालं पाऊस तरी दिलाय देव. चला मैत्रिणी मग आवरते हॉल. पडदे हे जरा खिडक्या हे जाळ्या माळ्या काढावं लागतात मैत्रिणी. नाहीतर मग असला का कचरा निघतही ना, म्हणजे इतकं हे होतंय ना मग आवरायला. असल्या घराला लईच वेळ द्यावा लागते. पण आपली साधी घरं ऐकत नाही तर लगेच जाळ्या आळ्या मच्छर. जाळ्या तर कुठून होतात की बाई, 2-3 दिवसालाच जाळी येते. अशीच काढली ना अशीच जाळी येते, अशीच काढली की अशीच जाळी येते. कुठून गेला आता जेवण.
आमच्या घराला व्हेंटिलेशनच नाही, ते खिडक्या आहेत पण कुणी लावलेल्याच असतात खिडक्या. ऊन पण येत नाही ना घरात, असं हवा ऊन आलं ना छान वाटते असं. ठीक आहे, आता ते फ्लॉवर पॉट हे सगळं पुसून घेते आता एकदा. आलंच आवरायला. पुन्हा मला पोती वाचायची मैत्रीण, सकाळी म्हणलं होतं वाचल मला, पण नाही म्हणलं आता आधी स्वयंपाक करून घ्या. आणि छोटा मुलगा गेला बाहेर, म्हणलं आला गपकून वाढ म्हणलं तर पुन्हा म्हणून तर तुझा स्वयंपाकच झाला नाही तर म्हणून आता चला मला एकदा चहा घेते मैत्रीण करून, मला आवडते हॉल काय असलं झालंय हॉलमध्ये. किती आवराव तरी सारखं आवरीते मी. ते देवाचे फोटो काढते, पुसते, जाळ्या बघते त्या देवाच्या तिथं होत्यात का, ते पुसावंच लागते ना 2-4 दिवसाला 2-4 दिवसाला. पावसाने ह्यावेळेस आमच्या इकडं बिलकुल हे केलं नाही बरं का. शेतकऱ्याला हिरीला पाणी आलं पाहिजे, बिलकुल पाऊस नाही आमच्या इकडं. कालच का आहे ते पडलेला, आधी 2-4 दिवस पडलेला पाऊस नाही. आज बी थोडी भुरभुर होती सकाळी. चला आता चहा घेते करून, मग आवरते निवांत. बेडरूमचे पडदे आलेत मैत्रिणी बदलायला. ते धोबीच येत ना आता मला धुतलं ना मैत्रिणी 2 दिवस उठायचे येत नाही ते पडदे धुतले. ते धोबी आता एकदा नेलं ना पुन्हा आणतच नाही 2-4 दिवस. काही सगळं पचपच झालंय पावसाने. भाजीपाला आणला मैत्रिणी, बाहेर गेलते मी सकाळी म्हणलं घ्यावं. बटाटे आणले, टमाटे आणले. टमाटे स्वस्त आहेत, इतके स्वस्त आहेत टमाटे. दोडके, पुन्हा भेंडी आणली. 2 दिवसाचा आणला भाजीपाला, जास्त नाही आणला मी, कमीच आणलाय. मैत्रिणीला ठसका लागला जोराचा. उघडलाय आता पाऊस.
सगळं बघल. सकाळी होती बरोबर चालू. चला मैत्रिणी, मग या चहा प्यायला. चहा घेते आणि हॉल घेते झाडून. आता झाडून पुसून चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना.